वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शिर्डीतील साई मंदिर परिसरात घडलेल्या धक्कादायक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फळ विक्रेती महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिर्डी शहरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी 2 संशयित तरुणींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. शिर्डीतील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील गेट क्रमांक 4 समोर रविवारी रात्री हा थरारक प्रकार घडला. फळ विक्रेती जयश्री साईनाथ क्षीरसागर, वय 27, राहणार बाजारतळ शिर्डी, यांच्यावर स्टिकर विकणाऱ्या 2 मुलींनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री क्षीरसागर यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तातडीनं साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. जयश्री क्षीरसागर या गेल्या अनेक वर्षांपासून साई मंदिर परिसरात फळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि 2 लहान मुले असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची गंभीर दखल घेत शिर्डी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 2 संशयित तरुणींना ताब्यात घेतले आहे. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. रात्री साई मंदिराजवळ एक महिलेवर हल्ला करण्यात आला, तिचा मृत्यू झाला आहे. काय वाटते, कशा पद्धतीने ही घटना घडली आहे? नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष म्हणून आपली काय भावना? काल जी घटना रात्री 9 वाजता घडली ती खूप निंदनीय आहे. आज शिर्डीमध्ये महिलांवर हल्ला होता आणि एक महिलांवरच हल्ला करते. तर या महिलांचा, ज्या महिला अशा नशाखोर आहे, त्यांच्यावर आम्ही शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आणि आज जी दुर्दैवी घटना आहे शिर्डीत, अशी कधीही घटना होऊ नये यासाठी आम्ही शिर्डी नगर परिषद आणि आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, आमचे शिवसाहेब आणि सर्व कर्मचारी आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशी दुर्दैवी घटना शिर्डी शहरामध्ये घडली. गेट साईबाबा संस्थानच्या मंदिराच्या गेट नंबर 4च्या आसपास ही घटना साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान घडली आहे. त्यामध्ये काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे, तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे, तिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री, म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं. रस्त्यावरती विक्री करत होतं.
त्यांचं मेडिकल केलेलं आहे, त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. नाही, आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहे. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे, आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे. ते तपासाचा भाग आहे. आता बघूया याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुना आपला IPCचं 120B म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केल्या गेलेल्या आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे तिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया. एका महिलेने वार केले त्यामध्ये